सुद्धा त्यांनी खास दाखवलेले आहे, त्यामुळे त्यालाच बाजूला काढणं माझी जबाबदारी आहे. अशा पद्धतीने आपण सातत्याने आपल्या सहकार्यांच्या पाठीमागे कायम उभा राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संघर्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगावर घ्यावे लागले. आणि या संघर्षामध्ये मगाशी विक्रांतनी सांगितल्याप्रमाणे पप्या वगैरे बाकीच्या सगळ्यांच्या भावना तेच आहेत. मी माझ्या सहकार्यांना कधी पुढे करून मी फक्त मागे उभा राहत नाही. त्या वेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या त्या वेळेला भास्कर जाऊ स्वतः मैदानामध्ये उभा असतो. स्वतः भाड्याचे तत्व म्हणून कधी लढत नाही, स्वतः उभा असतो. कधीही आपण मागे राहत नाही, आपल्या कुटुंबियाला मागे ठेवत नाही. माझे भाऊ बंद हे सगळे पुढे असतात, कधीही माझ्या पाठीमागे नसतात. आणि त्याचं चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं की नाही बघितलं? होतो ना मी रस्त्यावर उभा, होतो ना माझी सगळी मुलं बाळ रस्त्यावर उभे, माझे भाचे बिचे जावई बिवई सगळे होते ना. का तुम्हाला आम्ही पुढे करायला काय सांगितलं? मग एवढं सगळं झाल्यानंतर आता मेळावा हा कशा करताय? विक्रांतने अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं. खरंच माझे डोळे भरून आले, एकदम सद्गतीत झालो. मला खरं सांगायला गेलं ते विक्रांत भूमिका आवडत नव्हते, पण मी स्वतःला आवडलो. मी आवडलो. याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच, पण राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही खालावू दिलाच नाही, जो तुझ्या बापाने कधी घालवला नाही. मित्रांनो, मी आक्रमक भाषण करतो, मी आक्रमक भाषण करतो. सगळे मला थोडासा रागीट समजतात, जहाल समजतात. माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल, माझ्या विरोधकाबद्दल, विरोधी पक्षातल्या कुठल्याही लेकीबाळींबद्दल, सुनांबद्दल, आई बहिणीबद्दल कधीही कोणाच्या मुलाबाळाबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाऊन असला ते भाषेचा शब्द प्रयोग मी कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही. कोणी सांगू शकणार नाही की भास्कर जाधवने कोणाच्या तरी लेकीबाळींबद्दल, सुनांबद्दल, बहिणींबद्दल अपशब्द वापरले असं कधीही कोणी सांगू शकणार नाही. जरूर माझी भाषा आक्रमक आहे, पण त्या आक्रमकतेमध्ये सुद्धा माझ्या भाषेमध्ये कायम सभ्यता आहे, लक्षात ठेवा. जरूर माझे शब्द एखाद्याच्या वैरी बसतात आणि ते बसायला पाहिजे का नाही बसायला पाहिजे, पण ते बसत असताना कधीही कोणत्या शब्दाचा दर्जा कधी मी खालावू दिला नाही. आणि विक्रांत, मनामध्ये राग असताना तू सुद्धा तो शब्द तुझ्या ठिकाणी ती पराधा रागली, त्याबद्दल मुलगा म्हणून मी जाहीरपणे कौतुक करतो. मित्रांनो, काय झालं? काय झालं? काय थोडासा संभ्रम निर्माण केला गेलाय, फार वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, म्हणून काही गोष्टीचा खुलासा करणं अत्यंत महत्वाचं. काय या भांगड्यांनी काय कोणाच्या जीवावर केल्या आणि आमच्या जीवावरच केल्या? कोणतरी आमच्या मदतीला धावून येईल, कोणतरी आम्हाला पाठिंबा देईल आणि मग आपण ते सगळं करायचं, हे काय ठरलेलं काहीच नव्हतं. किंवा याच्यामध्ये व्यक्तिगत आमचं कोणाशीही भांडण नव्हतं. परंतु गेले 1.5-2 वर्ष ज्या पद्धतीने आपले पक्षप्रमुख या पक्षप्रमुखांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल ज्या घाणेरड्या शब्दामध्ये सातत्याने बोललं जात आहे, हे तुम्हाला मान्य आहे? याचा प्रतिकार करायचा नाही? याला त्या शब्दाचं कधी उत्तर द्यायचं नाही? दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? काय लागतात बाहेर बॅनर? बॅनर लागतात, टायगर आ रहा है हमारीला, चुकीला माफी नाही, बदला घेतला नाही, हिशेब चुकता केला नाही, वगैरे 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 अशा प्रकारचे बॅनर असतात. कोणाच्या बॅनर लागतात? राष्ट्रीय पक्षाचे, एका राष्ट्रीय पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे, ज्या विश्वगुरु म्हणून त्यांच्या पक्षाचे समजतात, त्या विश्वगुरूंचा फोटो, त्यांची निशाणी, त्यांचे पक्षाचे अधिकृत पदाधिकारी
अशा प्रकारच्या ज्या वेळेला फोटो लावतात, अशा प्रकारचे आव्हान देतात, जिकडे तिकडे प्रसिद्धी करतात, टीझर प्रसिद्ध करतात, त्यावेळेला भास्कर जाधवच्या पाठीमाग 40 वर्षाची पुण्याई उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि ती उभी राहिली परवाच्या दिवशी पुण्याई पाठीमाग. त्याबद्दल योग्य ठिकाणी मी बोलेन. आता माझा तो विषय नाही. माझा विषय एवढाच आहे की थोडस घरभेदी, जे घरभेदी आहेत ना, त्यांनी थोडा संभ्रम निर्माण केला. काही ठिकाणी बोलले, ते म्हणाले काय काय गरज होती त्या सिंधुदुर्गात जाऊन भास्कर जाधवने बोलायची. ते बोलले. आता मी भाषा कुठली वापरली, त्यांच्यासारखी भाषा मी वापरली. ते बोलले. ते आता इकडे येऊन बोलले. आता भांडणं झाली. आता ह्यांचा खंतबिंत कोणी करायचा, म्हणजे हा घरात, आणि ह्याला काळजी नेली खर्चाची. हा खर्च कोणी करायचा? अरे बाबा, तुला कोण गेला तुझ्याकडे खर्चाचा विचार? हा कोण गेला कोण? आणि जे रस्त्यावर उतरले त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, तुझ्यावर नाहीये. मला धक्का बसला 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये. अनेक वेळा अशा प्रकारचे संघर्ष झाले. हे बाबूराव भाऊ इथं बसले, बंधू टाकल्याला हयात नाही. माझे आमदार आमचे बापूसाहेब खेडेकर हयात नाही. विलास सैतवडेकर वगैरे ही मंडळी आहे. ज्या वेळेला माझं नेतृत्व पुढे आलं त्यावेळेला खूप मोठे अशा प्रकारचे संघर्ष झाले. पण त्या संघर्षामध्ये कदाचित ते मदतीला धावून मिळाले, ज्यांनी कधी विरोधकांना हात मिळवून नाही. ते म्हटले जाऊ दे, त्याचा तो काय तो करतोय, त्याचा तो निस्तरी काय हरकत नाही. आणि या वेळेला लक्षात ठेवा, उशाजवळ साप घेऊन झोप कधी येत नाही. उशाजवळ साप जर असेल झोप येईल तुम्हाला? येणार नाही. काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? कोण जात होता पोलीस स्टेशन मध्ये? याने घेऊन कोण जात होता? आणि सांगत होते हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे. हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे. ह्याला बाहेर काढा, ह्याला बाहेर ठेवा, ह्याला अटक करू नका. कोण सांगत होतं? माझ्या 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघितलं मी 40 वर्षामध्ये. काय झालं काय? आज इथं अशोकराव नवाडे बसले. अशोकराव नवाडे आमचे, त्यांना थोडं बाहेर ठेवा. गोट्या मोरे, गोट्या मोरे तुम्हाला माहित आहे, त्याच्या सख्या बहिणीचं लग्न होतं. त्याच्या सख्या अशोक नवाडे तिथं नव्हत्याच हरगडीला. ते रस्त्याच्या पलीकडे चार्ज पित होते. मी नंतर सगळ्या माहिती घेतल्या. तुला गोट्या मोरेच्या घरी लग्न, त्याच्या सख्या बहिणीचं 22 तारखेला त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता शिरडमध्ये. या सगळ्यांच्या घरी 11 लोकांच्या घरी भेटायला गेलो. स्वाभाविक आहे, आईला वडिलांना वाटणार. म्हटलं काळजी करू नका, 22 तारखेला गोट्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या घरी येईल बहिणीच्या साखरपुड्याला. कारण जामीन झाला होता, फक्त ऑर्डर हातात मिळत नव्हती. ऑर्डर करता किती दिवस गेली. 22 तारखेचा साखरपुडा झाला, गोट्या सुटू शकला नाही. 23 तारखेला मी रामटेकला होतो, विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. 22 तारखेला मी इथून गेलो, 23 तारखेला गेलो. 23 तारखेला जामीन होणार होता, तोही झाला नाही. 24 तारखेला सख्या बहिणीचं लग्न होतं. सख्या बहिणीचं लग्न होतं. काय घरात प्रसंग असेल विचार करा. कुठे चंद्रपूर, कुठे गडचिरोली, कसा आलो असेल ते माझं मला माहिती आहे. आलो आणि त्यांच्या लग्न मंडपात गेलो. फडके मॅडम डायरेक्ट आई गजरा राहणार होती, बायको